नमस्कार मित्रांनो, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आम्ही चैत्र यात्रेनिमित्त ज्योतिबा डोंगरावर चाललो आहे. मी, भाऊ, अजित, पियुष आणि वेदांत आम्ही सर्वजण यात्रेनिमित्त ज्योतिबा डोंगरावर चाललो आहे. तुम्हाला समोरच दिसेल आता की धनगरी ढोल ताशावर भक्तीत तल्लीन होऊन हे भक्तजन नाचत आहेत आणि समोर दिसतात त्या अदृश्य जराशा शासनकाळ्या दिसत आहेत. पालखी अजून यायला वेळ आहे थोडा. आता आम्ही वाट शोधत आत शासनकाठीबद्दल जाण्याचा प्रयत्न करतोय. तो पण माझ्या डोक्यात एक बक्कल बसलं आहे, तरीसुद्धा शासनकाठीबद्दल पोहोचण्याचं आमचं टार्गेट आहे आणि आम्ही ते पूर्ण करणारच. हळूहळू मार्ग शोधत आम्ही या गर्दीतून हळूहळू पुढे सरकताना दिसतोय. समोर दिसत आहेत तुम्हाला शासनकाठ्या आणि भक्तजन. हे बघा, या मानाच्या शासनकाठ्या येण्यास सुरुवात झालेली आहे. अशा 48 प्रकारच्या शासनकाठ्या येतात. गुलाला खोबऱ्याची उधळण हे संपूर्ण वातावरण गुलालमय करून टाकलेलं आहे आणि त्यातच एक ॲम्ब्युलन्स येते. या ॲम्ब्युलन्सला तत्काळ रस्ता आपण सर्व भक्तांनी दिलेला आहे आणि माणुसकीचं दर्शन कोल्हापूर जिल्ह्यात ज्योतिबा डोंगरावर घडलेलं आहे. आणि ह्या मानाच्या शासनकाठ्या हळूहळू क्रमांकाने पुढे सरकताना दिसत आहेत. महाजी शिंदे यांची 47 क्रमांकाची शासनकाठी ही मानाची आता येऊनच गेली. आणि हे बघा तुम्ही, गुलालमय वातावरण आणि पालखी आली आणि पालखीवर आता गुलालाची उधळण होत आहे. आता पालखी गुलाल खोबरं टाकून आम्ही घरचा रस्ता परतीचा धरलेला आहे. माझ्या पाठीमध्ये तुम्ही बघता की हा जनसागर जो आहे गुलालात न्हाऊन गेलेला आहे. आणि आता आम्ही इथं थांबतो. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.